25 जानेवारी शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुवार एकत्र योग जुळून आलेला आहे. तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल, कर्ज, दारिद्र्य, अडचणी दूर होत नसेल, तर आपल्याला एक नारळाचा हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा नारळ आणायचा आहे. तो नारळ आपण दरवेळेस वापरतो तो नारळ नसून तो एकांशी नारळ आहे. तर तो नारळ जिथे देवाचं मंदिर आहे तेथे जे नारळ विकायला बसतात त्यांच्याकडे हा नारळ तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तर हा नारळ आणून आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये स्वस्तिक काढून हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहे आणि ते नारळ त्यावर ठेवून ते नारळ आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे. परत आपल्याला नारळावर तूप आणि हळद मिक्स करून स्वस्तिक काढून हळदी कुंकू फूल वाहून आपल्याला ते नारळ देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि आसनावर बसून श्री सूक्त, नवरना मंत्र, गायत्री मंत्र, लक्ष्मी किंवा कुबेर मंत्र आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून दुसऱ्या दिवशी हा नारळ आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवायचा आहे. अशा